प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 17 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आता सध्या कोकण महोत्सव दाखवतायत ते गणपतीचा आणि कोकणामधला खूपच छान भाग चालू आहे। सगळे प्रेक्षकांनो, सगळेजण फुलांची आरास करताय, पूजेची तयारी करतायत गणपती बाप्पाच्या। गोजात्या सांगतात सगळ्यांना समजावून की आमच्या कोकणातला उत्सव खूप छान असतो, सगळेजण एकत्र आले म्हणजे सण असतो, माणसानेच घर भरतं, शेवटी माणसं ही आपली माणसं ती आपलीच असतात। आता लगेच हा गोट्या म्हणतो, ए गोजात्या तू बरोबर बोलतेस। गोजात्या म्हणते, मेल्या मी नेहमीच बरोबर बोलते, तुलाच ते काय कळत नाही। आता शुभमकर म्हणतात, पण हे सगळं ना आमच्या बयोमुळे शक्य झालंय, तिने मनावर घेतलं आणि म्हणून आम्ही इथे येऊ शकलो। मग आता बयो म्हणते, माझं काय नाही, हे सगळं गणपती बाप्पाच आहे, करता करविता तर तोच आहे। इरा खुश होऊन विशालकडे बघत असते। आता विशाल म्हणतो, हो खरंच तुमच्या इथलं वातावरण खूपच छान आहे, मला फार आवडलं हे, तुम्ही सगळेजण काम करताय, मला पण काही काम द्या ना ओ आजी, काही काम असेल तर द्या ना। आता गोजात्या त्यांना म्हणते, तुम्हाला काम हवंय का, थांबा मी वाती वळते ना, तसं तुम्ही पण वळा बरं। आता हे सुमन येते तिथे आणि म्हणते, अगं ये आत्ते, किती मोठे डॉक्टर आहेत ते, त्यांना अशी काय कामं सांगते। आता गोजात्या तिला म्हणते, एक खुळगे, तुझ्यासाठी असतील ते मोठे, पण माझ्यासाठी तर माझ्या नातवासारखेच आहेत ना। आरव इराची गंमत करतो, तिच्या कानात म्हणतो, ए इरा, सांगू का गोजात्याला की नातवासारखे नाही, नात जावई येत ते म्हणून। इरा म्हणते, दादा काय बोलतोयस तू, गप्प बस। गोजात्या म्हणते, काय रे पोरांनो, काय खुसूर खुसूर करताय। इरा म्हणते, अगं काही नाही आजी, ते सांगत होता तो मला हे कसं करायचंय ते, बस बस बाकी काही नाही। आता लगेच इरा म्हणते, अगं आजी तू काय सांगत होतीस सांग ना। मग आता आरव हसायला लागतो। मग आता गोजात्या सांगतात की अरे पोरांनो, आपल्या कोकणातला हा जो म्हणजे सण असतो ना गणपतीचा, ते खूपच भारी असतो, खूप छान असतो, सगळेजण बघतच राहतात। आमच्या वेळेला आम्ही अशा पायी जाऊन मूर्त्या आणायचो, आता तुमच्या वेळेला गाड्या घोड्या निघाल्या बाबांनो, आमच्या वेळेला शाडूच्या मूर्ती असायच्या, आता ते काय प्लॅस्टिक पीओपी काय म्हणतात ते, तुम्ही आता तशा मूर्त्या आणता। पण आता खूप जण शाडूच्या मूर्त्याच प्रेफर करतात प्रेक्षकांनो, पर्यावरणासाठी पूरक असतात ना म्हणून। तर आता गोजात्या सांगतात की बघा आता उद्या कसा धूमधडाक्यात सण साजरा होतो ते। आता हा घना काका म्हणतात की अरे तुमचा सण साजरा करालच तुम्ही उद्या, आपण सगळे मिळून साजरा करूयात, पण वाईस थोडीशी चाय देता का आता, नाही तुम्ही सगळेजण असे एकत्र आला, आपली माणसं एकत्र आहे तर थोडी चहा मिळाली असती, आलं अद्रक घालून तर चाललं असतं। गोजात्या त्याच्याकडे रागाने बघते। गोट्या म्हणतो की म्हणतात ना, आधी पोटोबा आणि मग विठोबा। सगळेजण हसायला लागतात। आता सुमन म्हणते, एवढ्या रात्रीची चाय पिणार आहात का तुम्ही आता। मग आता घना म्हणतो, चालतंय की, अहो एखाद दिवशी पिली तर काय होतं, सगळेजण एकत्र आहोत, छान वाटेल चहा प्यायला। मग सुमन म्हणते, बरोबर आणते मी तुम्हाला चहा। बयो म्हणते, थांब आत्ते मी आणते चहा। मग लगेच गोजात्या म्हणतात, जाऊ दे तिला चहा करायला, ज्याची त्याची कामं ज्याची त्यांनी केलेली शोभतात। मग आता बयोला ते थोडंसं लागतं। मग शुभमकर ती बाजू सावरून घेतात आणि म्हणतात, काय आहे ना, आमची बयोच छान चहा करते म्हणून गोजात्या अशी म्हणतीये, बयो तुझ्या हातचा छान आलं घातलेला चहा कर बाळा। बयो म्हणते, चालतंय मी आत्ता आणते मग आता इरा म्हणते, बयो ते मला आधी फुलाचं माळ आणून देशील का खोलीतनं। बयो म्हणते, बरं आणते आता विशाल लक्ष देत असतो, बयो केव्हा जाईल आणि केव्हा त्याला बयोशी बोलता येईल। आता विशाल पण जरा इकडे तिकडे बघतो आणि बयोच्या मागे मागे त्या खोलीत जातो। आता इराला वाटतं त्या विशालच्या मागे मागे जावं, ही ट्रायंगल लव्ह स्टोरी ना प्रेक्षकांनो, डोकेदुखी होणार आहे सगळ्यांची, म्हणजे या घरातल्या लोकांची। आता इरा विचार करते विशालच्या मागे जावं आणि त्याच्याशी थोडंसं बोलावं, म्हणून ती तिच्या बाबांना म्हणते, बाबा मी आलेच आता। आणि आता ती पण त्या विशालच्या पाठीपाठी जाते। इकडे विशाल खूप रोमॅन्टिक झालेला असतो, तो बयोला एकटं बघतो आणि पटकन तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो, अगं सरस्वती मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची। बयो म्हणत असते, कोणी बघेल ना, असं काय करताय सर तुम्ही, कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल। आता विशाल म्हणतो, होऊ देत प्रॉब्लेम, मला तुझा हात आयुष्यभरासाठी धरायचा आहे, प्रॉब्लेम झाला तर झाला, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय। बयो तिथून जायचा प्रयत्न करत असते, पण विशाल तिचा हात धरून ठेवतो। बयो खूप घाबरून जाते। आता विशालला काहीही करून त्याचं उत्तर हवंय, पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो बयो ते उत्तर त्याला देऊ शकेल, कारण खूप ट्विस्ट आणि टर्न या मालिकेत येणार आहे। ही बयो त्याग करणारे म्हणजे करणारच आहे, ते खूप बोर वाटेल बघायला असो, पण त्यातूनही काहीतरी ट्विस्ट ते समोर आणतील हे आपल्याला अपेक्षित आहेच। विशाल थोडीच इराशी लग्न करणार आहे। तर आता विशाल रोमॅन्टिक होऊन तिच्या जवळ गेलेला असतो आणि तिला म्हणत असतो, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय। आता तेवढ्यात तिथे इरा येते आणि त्याला बघून खूप तिला नवल वाटतं तिथे की हा बयोच्या समोर काय करतोय।
आता बयोच्या ते लक्षात येतं आणि बयो पटकन विशालला खुणवते आणि विशाल लगेच तिच्या हातातली वस्तू स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणतो अगं दे दे सरस्वती, मी घेऊन जातो तिकडे. आता ही इरा म्हणते हा इकडे काय करतोय. विशाल लगेच तिथून निघून जातो. बयो म्हणते ते तू माळ सांगितलं होतं ना तेच ते घ्यायला आले होते, मी पण निघते. आता बयो पण तिथून निघून जाते. इराला प्रश्न पडतो जिथे बयो असते तिथे हा काय करतो, काय माहिती या दोघांचं काय चाललंय ते. न कळण्या इतपत इरा नक्कीच वेडी नसावी. सो तुर्तास तरी तिला काही कळलेलं नाहीये. तर प्रेक्षकांनो आता गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत यांच्या घरी आणि वाजत गाजत मस्त भात शेतीतल्या अशा रानवाटातनं त्यांनी गणपती बाप्पाला आणलाय आणि ते बघायला खूप भारी वाटलंय. गणपती बाप्पा तर एवढा सुंदर आहे तुम्हाला काय सांगू. मूर्ती तर तुम्ही बघतच आहात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया या जयघोषामध्ये त्यांनी बाप्पाची मूर्ती आणली आहे. अतिशय सुरेख मूर्ती आहे प्रेक्षकांनो, खूप रेअर वाटली मला बघायला. तर आता इरा विचारते या सुमनला मी करू का औक्षण बाप्पाचं. मग सुमन तिला समजवते असं असं कर आणि इरा त्याप्रमाणे बाप्पाचं औक्षण करते आणि गणपती बाप्पाला त्यांनी आता औक्षण करून घरामध्ये त्यांना स्थानपन्न केलेलं आहे अगदी छान पूजा विधी सहित. आता तिथे खोत सुद्धा आलाय प्रेक्षकांनो. खोत तुम्हाला माहिती आहे ना, रमाकांतचा मित्र होता जो रमाकांतच्या काळ्या कामामध्ये त्याला मदत करायचा. आता खोत आणि घनागोट्या तिथे दारातच बोलत असतात. घनागोट्या आणि खोत असं ठरवून आलेत की रमाकांतकडनं हे पैसे वसूल करायचे. पण रमाकांत कुठे आलाय, पण बहुतेक तरी गौतमी आणि रमाकांतची एंट्री दाखवणार आहेत ते असं मला वाटतंय. आता हे आबा आलेत तिथे. आबा आठवत आहेत ना प्रेक्षकांनो, भारतीताईंच्या फेवरमध्ये असायचे, ते गावचे सरपंच होते आणि आता ते तिथे आल्यावर छान सगळेजण गप्पा मारतायत. कसं चाललंय बयोचं, बयो तिथे कुठे राहते आबा विचारतात. आता या सगळ्यांच्या प्रेमळ गप्पा ऐकून गोजात्या नाकतोंड मुरडतीये. अर्थातच गोजात्या तिच्या स्वभावाप्रमाणेच वागणार. बयो सांगते की मी बाबांकडेच राहते. मग आता आबा शुभंकरांचं आणि बयोचं खूप कौतुक करतात. अरे बा छान, भारतीला दिलेलं वचन पाळलंस तू शुभंकरा, बयोला छान सांभाळलंस. आता माझी बयो डॉक्टर होणार. आबांना बयोचं कौतुक वाटतंय खूप प्रेक्षकांनो. आणि आता यांची पूजा सुद्धा संपन्न झालेली आहे. अगदी बोलत छान. आता गावी गेल्यानंतर सगळेजण छान मोकळे चाकळेपणे राहतात. म्हणजे मस्तच वाटतं ना तिकडे गेल्यावर, कोणाशी किती किती बोलावं आणि किती नाही. आणि गावातली माणसं एवढी प्रेमळ असतात ना प्रेक्षकांनो, प्रत्येक जण घरात डोकवल्याशिवाय राहवत नाही. म्हणजे आमच्या गावाला तर प्रत्येक जण एकमेकांना रामराम करतात म्हणजे करतातच. तुमच्या गावालाही करतात का, मला कमेंट करून नक्की सांगा. आता सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय पूजा झाल्यावर. विशालही दर्शन घेतो, बयो घेते, गोजात्या प्रत्येकाने, इराने आरवने सगळ्यांनी घेतलंय आणि शुभंकरांनी आता नैवेद्य आरती करायला सुरुवात केली आहे. बराच वेळ त्यांनी आरती दाखवली आणि बाप्पाचं मनमोहक रूप सुद्धा. तर आता आरती झाल्यानंतर सगळेजण आरती घेतात आणि प्रसाद घेतात आणि प्रत्येक जण आपापल्या मनातली इच्छा बोलवून दाखवतात. आता विशाल मनात बोलतोय की त्याला बयो हवी आहे, बयोचं प्रेम हवं आहे, आयुष्यभर त्याला बयोची साथ हवी आहे आणि ही बयो सगळ्यांसाठी मागते आणि विशालसाठी सुद्धा. तिच्या मनात विशालसाठी सॉफ्ट कॉर्नर आहेच, फक्त ती आता बोलून दाखवणार आहे. आणि इरा सुद्धा विशाल तिचाच राहावा अशी देवाजवळ प्रार्थना करते. तर प्रेक्षकांनो आता खरा ट्विस्ट पुढे येणार आहे. मालिकेमध्ये बरेच गोंधळ दिसणार आहे आपल्याला. मालिकेचे रिव्ह्यू ऐकायला चुकवू नका. रात्री काय होतं ना प्रेक्षकांनो, तू भेटशीचा रिव्ह्यू खूप मोठा होऊन जातो. सांगून सांगून मी थकून जाते आणि मग पहाटे लवकरही उठायचं असतं मला. त्यामुळे मला रात्री बयोचे रिव्ह्यू स्किप करावे लागतात. असो, सकाळी देते ना आणि अगदी डिटेल देते तुम्हाला. तर आता आरव म्हणतो बाबा आरती किती छान झाली ना, प्रसन्न वाटतंय आज. मग आता ही बयो बोलता बोलता बाहेर जाते. राजाराम काकाचा फोन आलाय तिला. राजाराम काका बयोला विचारतात कसं चाललंय तिकडे कोकणात, छान चाललंय ना. मग बयो विचारते आपल्या कामाचं काय झालंय. राजाराम काका म्हणतात तू काळजी करू नकोस, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी बरोबर त्या तिघांवर लक्ष ठेवून आहे. बयो म्हणते राजाराम काका तुम्ही तिथे असल्यामुळे मला इथे येता आलं. राजाराम काका म्हणतात बयो अगं काळजी करू नकोस, गणपती बाप्पाचा उत्सव आहे, आनंदात आणि मजेत साजरा कर. मग आता बयो म्हणते हो राजाराम काका, गणपती बाप्पा मोरया. आणि आता बयो निर्धास्त झाली आहे. राजाराम काकामुळे ती इथे कोकणात एन्जॉय करू शकते. रमाकांत गौतमी यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय ना तिने. आता तिथे विशाल आलाय बयोचं फोनवर बोलणं झाल्यावर. आता बयो एकदम दचकते. विशाल डायरेक्ट समोरच येतो ना तिच्या. विशाल तिला म्हणतो काय ग काय करते सरस्वती, तुझा कोकण मला दाखवणार नाहीस का. मग आता बयो म्हणते दाखवणार ना, आमचं गाव असं आहे ना, दाखवायची गरजच नाही. जो गावात येतो ना तो या निसर्गाला बरोबर भुलून जातो आणि सगळा निसर्ग एका क्षणात दिसतो. मग आता हा विशाल म्हणतो पण मला तुझ्यासोबत तुझ्या हातात हात घालून ते सगळे ठिकाणं बघायचे जिथे जिथे तू होतीस, जिथे जिथे तू तुझे स्वप्न बघितलेस. असं तो छान इमोशनल आणि रोमॅन्टिक बोलतोय बयोशी.
चल ना सरस्वती, मला दाखव ना तुझं गाव, आणि तुझं उत्तरही ऐकायचं आहे मला. आता बयो जराशी घाबरलेली असते आणि अशी लाजत पण असते. मग आता तेवढ्यात हे दोघे जण जाणार कोकण बघायला, म्हणजे त्यांचं गाव बघायला. तेवढ्यात इरा येते आणि म्हणते, अरे विशाल तू काय करतोयस इथे? विशाल म्हणतो, अगं ते आम्ही जरा इथे जाऊन येतोय. इरा त्याला म्हणते की मग चल ना, अरे आतमध्ये म्हणजे मलाही कंटाळा आलाय, आपण जाऊयात, फिरून येऊयात गावामध्ये. विशाल म्हणतो, पण तुला आराम नाही करायचा का? इरा म्हणते, नंतर करेल ना आराम. एवढ्यात सुमन येते बाहेर आणि म्हणते, गे पोरांनो, अरे माझं झालंच आहे सगळं नैवेद्याचं वगैरे, आता तुम्ही काय करा, गाव फिरून या आणि मग जेवायला बसा. आरवला पण बोलवा, त्यालाही घेऊन जा ना, आपलं गाव दाखवा विशालला. काय ग बयो? आता बयो म्हणते, हो चालेल ना. इरा म्हणते, बरं बरं जातोय आम्ही, आता जातोय आम्ही. मग विशाल म्हणतो, आपण सगळेच जाऊया. मग आता सुमन त्या इराला कटवते तिथून आणि म्हणते, या कपड्यांवर नका जाऊ, कपडे बदलून घ्या, चल इरा, उगी पाण्या पावसाचे कपडे खराब होतील. विशाल म्हणतो, चल ना सरस्वती, चलायचं ना. या सुमनने हुशारीने त्या इराला तिथून कटवलंय. आता प्रेक्षकांनो, हा भाग तर इथेच संपलाय. पुढच्या भागामध्ये हे सगळेजण त्यांचं गाव बघत असतात, तेव्हा इरा विशालला बाजूला नेण्याचा प्रयत्न करत असते एकांतामध्ये, पण विशाल मात्र बयोच्या मागे मागेच जातोय. तो म्हणतोय, हां सरस्वती, तू मंदिरात नेणार होतीस ना, चल ना. आता बयोने त्याला कुठल्या तरी ठिकाणी आणलंय, ते आहे डॉक्टरांचं हे हॉस्पिटल. इथूनच बयोच्या स्वप्नाला आणि तिच्या आयुष्याला सुरुवात झाली होती आणि तिचा या गावातला शेवटचा प्रवास त्यांनी इथूनच दाखवला होता. आता विशाल तिला विचारतोय, हे काय ठिकाण आहे? तर आता बयो त्याला कसं कसं आणि काय काय सांगते ते आजच्या भागात बघणं इंटरेस्टिंग राहील. प्रेक्षकांनो, वेळ जर मिळाला तर मी तुम्हाला रात्रीच रिव्ह्यू देऊन टाकत जाईल, पण माझ्यासाठी एवढं मला सपोर्ट नक्की करा. कसा वाटला तुम्हाला बयोचा हा भाग मला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमंडळींना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगा, विसरू नका. धन्यवाद.